हर साल 1 जून को विश्व दूध दिवस मनाया जाता है। इस दिन को मनाने का उद्देश्य लोगों को दूध के बारे में समझाना है कि उन्हें दूध पीने के कौन कौन से तत्व एवं फायदे मिलते हैं। दुनिया में सबसे ज्यादा पोषक खाद्य पदार्थ में से एक है दूध। इसके साथ ही ये दिन डेयरी क्षेत्र के लिए भी बेहद खास दिन है। दूध और दूध से बने पदार्थों के फायदे और इनकी खासियत बताने के लिए इस दिन को शुरू किया गया था। 1 जून 2001 को सबसे पहले विश्व दूध दिवस की शुरुआत की गई थी। इसे यूनाइटेड नेशन ने शुरू किया था। आपको बता दें कि पोषण का एक बड़ा स्रोत होने के अलावा दूध और डेयरी उत्पाद दुनिया भर में लोगों के लिए आजीविका का एक बड़ा साधन भी है। नमस्कार, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूँ। चलिए आज के प्रोग्राम की शुरुआत करते हैं और बताते हैं आपको दूध पीने के फायदे। दूध के फायदे। तनाव। भागदौड़ भरी जिंदगी और गलत लाइफस्टाइल के कारण हम तनाव के शिकार होते जा रहे हैं। काम करने की दिन भर की थकान और तनाव को दूर करने के लिए आप हल्का गर्म दूध पी सकते हैं। इससे आपको राहत महसूस हो सकती है। एनर्जी। दूध एनर्जी बूस्टर की तरह काम करता है। हल्का गुनगुना दूध पीने से शरीर में एनर्जी की कमी महसूस नहीं होती। अगर आप काम करने के दौरान बहुत जल्दी थक जाते हैं तो आप दूध पीना शुरू कर दें। ये आपके लिए फायदेमंद हो सकता है। कब्ज की समस्या से परेशान हैं तो आप गर्म दूध का सेवन करें। गर्म दूध के सेवन से कब्ज की समस्या से राहत मिल सकती है। जिन लोगों को कब्ज और पाचन की समस्या है उनके लिए गर्म दूध का सेवन फायदेमंद हो सकता है। प्रोटीन। दूध को कैल्शियम का नहीं बल्कि प्रोटीन का भी अच्छा सोर्स माना जाता है। गर्म दूध के सेवन से शरीर में एनर्जी बनी रहती है। इतना ही नहीं, ये मांसपेशियों के विकास के लिए भी बहुत फायदेमंद हो सकता है। गले के लिए। गले को अच्छा रखने के लिए दूध का सेवन कर सकते हैं। गले की खराश और गले के दर्द को दूर करने के लिए आप गुनगुने दूध में चुटकी भर काली मिर्च पाउडर मिलाकर सेवन कर सकते हैं। इससे गले की खराश और दर्द में आराम मिल सकता है। मजबूत हड्डियां और मांसपेशियों के लिए दूध के लाभ। दूध पीने के फायदे में हड्डी और मांसपेशियों को मजबूती देना शामिल है। दूध और अन्य डेयरी उत्पाद कैल्शियम व मैग्नीशियम के महत्वपूर्ण स्रोत होते हैं। यह दोनों पोषक तत्व हड्डियों के विकास के लिए जरूरी माने गए हैं। बच्चों व युवाओं के साथ ही वयस्कों के हड्डी स्वास्थ्य के लिए भी दूध अच्छा विकल्प है। दूध हड्डियों को मजबूत बनाकर बढ़ती उम्र में ऑस्टियोपोरोसिस और फ्रैक्चर के बचाव में मदद कर सकता है। डेंटल हेल्थ के लिए दूध के लाभ। दूध के गुण में दांतों की देखभाल करना भी शामिल है। इसमें कैल्शियम व फास्फोरस जैसे पोषक तत्व होते हैं जो दांतों को कैविटी से बचाकर इन्हें स्वस्थ रख सकते हैं। पेट के लिए दूध पीने के फायदे। मिल्क के फायदे में पेट का स्वास्थ्य भी शामिल है। दूध अपचन व एसिडिटी के साथ साथ अन्य कई तरह की पेट संबंधी समस्याओं से राहत दिलाने में मदद कर सकता है। दूध में एंटासिड प्रभाव होता है जो पेट संबंधी समस्याओं जैसे अपचन और एसिडिटी से राहत दिलाने में मदद कर सकता है। इसके लिए ठंडे दूध का इस्तेमाल किया जाना चाहिए। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। हर किसी के लिए एक ही पैरामीटर सही नहीं होता, इसलिए हर व्यक्ति की दूध से जुड़ी जरूरत भी उसके उम्र पर निर्भर करती है। लिहाजा उम्र के हिसाब से जाने कि किस व्यक्ति को कितना दूध पीना चाहिए एवं दूध के साथ क्या सेवन नहीं करना चाहिए। दूध कितना पिए और क्या न खाए। 1 से 3 साल। 1 से 3 साल की उम्र के बच्चों को रोजाना 100 से 200 मिलीलीटर दूध पिलाना चाहिए, जिससे उन्हें बढ़ती उम्र में उचित मात्रा में कैल्शियम मिल सके। दूध के अलावा बच्चे को दूध और दही से बने प्रोडक्ट्स भी दे सकते हैं। 4 से 10 साल। 4 से 10 साल तक के बच्चों को रोजाना 200 से 300 मिलीलीटर दूध पिलाना जरूरी होता है, जिससे उनकी हड्डियों को मजबूत बनाने में मदद मिलती है। साथ ही उन्हें अन्य डेयरी प्रोडक्ट्स भी देने चाहिए। 11 से 18 साल। 11 से 18 साल के बच्चों को हर रोज कम से कम 3 कप दूध जरूर देना चाहिए, क्योंकि इस दौरान उनका शारीरिक और मानसिक विकास तेजी से होता है और दूध इसमें उनकी मदद कर सकता है। 18 साल से अधिक वयस। इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च की एक रिपोर्ट के मुताबिक 18 साल से ज्यादा उम्र के वयस्कों को रोजाना 1 से 2 गिलास दूध पीना चाहिए।
क्योंकि इस उम्र में उन्हें रोजाना 600 मिलीग्राम कैल्शियम की जरूरत होती है। दूध के साथ फल न खाएं। आयुर्वेद की माने तो दूध की तासीर ठंडी होती है, जबकि केला, स्ट्रॉबेरी, आम आदि फलों की तासीर गर्म। ऐसे में गर्म और ठंडी तासीर वाली चीजें एक साथ मिलाकर खाने से पाचन तंत्र पर बुरा असर पड़ता है और इस कारण बदहजमी, सर्दी, खांसी, एलर्जी और रैशेस की समस्या हो सकती है। दूध के साथ खट्टी चीजें न खाएं, जैसे संतरा, नींबू, मौसमी, आंवला, ग्रीन एप्पल, अनानास, चेरी आदि को भी दूध के साथ कभी नहीं खाना चाहिए। आयुर्वेद की माने तो ऐसा करने से दूध विषैला हो सकता है और आपको पाचन के साथ ही स्किन से जुड़ी बीमारियां होने का खतरा भी बढ़ जाता है। दूध को प्रोटीन के अन्य स्रोतों के साथ भी कभी नहीं पीना चाहिए। यही कारण है मीट, चिकन, मछली, दाल आदि के साथ दूध का सेवन कभी नहीं करना चाहिए, क्योंकि ये सारी चीजें प्रोटीन का बेहतरीन सोर्स है और दूध में भी प्रोटीन होता है। ऐसा करने से पेट में भारीपन हो सकता है और पाचन से जुड़ी दिक्कतों का सामना करना पड़ सकता है। सहेलियों, आज हमने आपको दूध से जुड़ी कुछ जरूरी बातें बताई हैं। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार, RRC प्रस्तुत सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात मी कोमल आपले स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन आली आहे एकता ज्वेलर्स इथे। आज आपण इथे भरपूर गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इथल्या ज्वेलरीत काय खास आहे, इथली ज्वेलरीची वैशिष्ट्ये। चला तर मग माझ्यासोबत भेटूया ज्वेलरी शॉपच्या ओनरशी। चला। हॅलो, मी आली आहे RRC प्रस्तुत सिटी मैत्रिणी या कार्यक्रमासाठी आपली भेट घेण्यासाठी। तर आज आम्ही आमच्या मैत्रिणींना आपल्या इच्छा वैशिष्ट्यपूर्ण ज्वेलरीबद्दल माहिती देणार आहोत। तर मॅम, आम्हाला आपल्या ज्या ज्वेलरीज आहेत याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे। ठीक आहे ना, चला या आमच्या शॉपमध्ये आल्याबद्दल तुमचं धन्यवाद। समोरची माहिती आम्ही तुम्हाला येत आहेत। ओके। तर चला सरांना विचारूया की या सेक्शनला काय असं स्पेशल आहे आणि काय काय अवेलेबल आहेत। तर बघा मॅडम, मंगळसूत्रांची बऱ्याचशा व्हरायटी आजकाल मिळत आहेत, परंतु जो पारंपरिक जे आपला डोरले आणि मणी आपण जे म्हणतो, तर ते आपले मण्यांचं सेक्शन आहे। याच्यामध्ये विविध प्रकारचे मणी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि लग्नामध्ये डोरले मणीशिवाय काहीच होत नसतं आपल्याला माहिती आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे मणी आहेत ते तुम्हाला इथे पूर्ण अवेलेबल होऊन जातात। त्याचप्रमाणे ग्राहकाला बेसर वगैरे लागतात, तर बेसरचं सुद्धा आपल्याकडे खूप बेस्ट कलेक्शन आहे, कमीत कमी वेटपासून जास्तीत जास्त वेटपर्यंत। तसेच आपल्याकडे ठुशी हा जो प्रकार, काही विशिष्ट ग्राहक वर्ग आहे ज्यांना ठुशी हा प्रकार खूप आवडतो, तर ठुशीमध्ये पण आपल्याकडे भरपूर प्रकारच्या व्हेरायटी आहेत, 2.5 ते 3 ग्रॅमपासनं साधारण 5 ग्रॅमपर्यंत। पहा मैत्रिणींनो, खूप अगदी सुंदर अशी मराठमोळी ठुशी इथे यांच्याकडे अवेलेबल आहे। तर सर, यामध्ये जे मणी लावलेले आहेत हे पूर्ण गोल्डचे आहे? हो, ॲक्च्युली मार्केटमध्ये जे ठुशी हा प्रकार पाहायला मिळतो हा जनरली 18 कॅरेटमध्ये असतो, परंतु आपल्या शोरूममध्ये मला असं वाटेल की आपल्या इथे आमच्याकडेच फक्त 916मध्ये बनते आणि त्याची रिटर्न्स करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची घट लागत नाही एक्सचेंज करताना। ओके, ग्रेट। तर सर, आपल्याकडे इथे खूप सारे मणी आणि बेसरसुद्धा अवेलेबल आहेत आणि त्याचसोबत मैत्रिणींनो, आपण इथे पाहू शकता की आपल्याला इथे मागे पाहायला मिळेल की वेगवेगळे सुंदर असे नेकलेससुद्धा आहेत मण्यांचे आणि मराठमोळे वेगवेगळे दागिनेसुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत। तर तुम्हाला जर इथे कमी रेंजमध्ये सुद्धा जर मणी बनवायचे असतील मंगळसूत्राकरिता, ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत। वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जसे सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल इथे मणी तुम्हाला भेटणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळे व्हेरायटीज आहेत। तर चला मैत्रिणींनो, आता सरांशी जाणून घेऊया की पुढचं कुठलं सेक्शन आहे आणि ते आम्हाला काय दाखवणार आहे। आपण मोड डिपार्टमेंटला जाऊया, म्हणजे ग्राहक जे आपल्याकडे ओल्ड सोनं घेऊन येतात जुनं त्यांच्याकडचं, तर त्याचे व्यवहार कसा होतो याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे। मैत्रिणींनो, जर तुम्हाला तुमचे सोन्याचे दागिने मोडून त्याचे वाजवी भाव जर तुम्हाला हवे असतील
आणि त्याचे काय भाव मिळणार आहेत, तर हे जाणून घेण्यासाठी आपण आज या सेक्शनला आलो आहेत आणि सरांकडनं जाणून घेऊया की याची काय प्रोसेस आहे आणि कसं इथे यांच्याकडे हे मोळ यांच्याकडे घेत आहेत. तर सर आम्हाला सांगा की हे इथे जे एवढे मशीन्स अवेलेबल आहे तर हे सगळं काय आहे. बरोबर. आता बघा, काळामध्ये नेहमी बदल होत राहतो. पूर्वीच्या काळी कसं यायचं की सोनं कसोटी नावाचा एक प्रकार असायचा, त्याच्यावरती सोनं घासून हे माहीत पडायचं की ते सोनं आहे का नाही आहे. परंतु आजकाल जे अत्याधुनिक आपल्याकडे उपकरणं उपलब्ध आहेत, ज्याला आपण कॅरेटोमीटर असं म्हणतो, तर कॅरेटोमीटर हा जो प्रकार आहे, आपण गोल्ड जेव्हा त्याच्यामध्ये ठेवतो तर आपल्याला सोन्याची जी शुद्धता आहे, जी प्युरिटी आहे, ती त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये समजते. यामध्ये काय होतं की ग्राहकाचं नुकसान होत नाही. म्हणजे ते ज्या प्युरिटीची वस्तू आपल्याकडे ऑर्नामेंट आणतात तर त्याची प्युरिटी आपल्याला याच्यामध्ये इमिजिएट समजते एका मिनिटाच्या आतमध्ये. याच्यामध्ये काय तर ग्राहक जेव्हा आमच्याकडे त्यांच्या घरचं सोनं घेऊन येतं, जे नॉट युजेबल असतं, तुटलेलं असतं किंवा जुनं झालेलं असतं, तर त्याचा आम्ही प्रॉपर व्हॅल्यू याच्यामध्ये काढतो आणि ती जी अमाऊंट आहे ती आपल्या नवीन गोल्डमधून मायनस करतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे याच्यामध्ये ग्राहकाचं नुकसान होत नाही मॅडम. ओके. तर सर जसं की तुम्ही सांगितलं आहे की जे ग्राहक आणतात त्यांच्याकडचं सोनं आपण इथे कॅरेटोमीटर मध्ये पाहतो, तर तुमच्याकडचं जर सोनं आपल्याला म्हणजे प्युरिटी त्याची चेक करायची असेल तर ते सुद्धा इथे चेक होऊ शकते. बिलकुल बिलकुल. बरेचसे ग्राहक आम्हाला असे भेटतात की तुम्ही आम्हाला सांगता की तुमचं गोल्ड प्युअर आहे, हॉलमार्क ॲथोराइज शॉप आहे, परंतु आम्हाला चेक करायचं. आम्ही त्यांना त्यांच्यासमोर इथे चेक करून दाखवतो आणि तो ग्राहकाचा अधिकारच आहे मॅडम. त्यांनी विचारायला हवं, आम्ही त्यांना प्युरिटी चेक करून देतो. आम्ही त्यासाठी बांधील आहोत. ओके. तर मैत्रिणींनो पहा, तुमचेच दागिने नाही तर इथले सुद्धा दागिने जर तुम्हाला त्याची प्युरिटी चेक करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे चेक करून घेऊ शकता. तर हा इथला एक ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळणार आहे. चला आणखी काही याविषयी सरांशी जाणून घेऊया. तर सर आणखी काही याबद्दल तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन देऊ इच्छिता का? बरोबर. याबद्दल इन्फॉर्मेशन अशी आहे की जी प्युरिटी आपण कॅरेटोमीटरमधून काढतो तर त्याला रेट कुठला लागणार, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न ग्राहकांचा आम्हाला असतो. तर बघा, मार्केटचं असं आहे की मार्केटमध्ये त्यांच्या मनाने ते रेट डिफरन्स लावतात. तो एक असतो सोनं विक्रीचा भाव आणि एक दुसरा असतो मोडचा भाव. तर याच्यामध्ये काय होतं, मार्केटमध्ये 200 ते 250 रुपये प्रति ग्रॅम फरक ठेवला जातो, परंतु आपल्याकडे तो डिफरन्स फक्त 30 रुपयाचा ठेवलेला आहे, जो नॉमिनल आहे. आणि 30 रुपयांनी जर रेट वाढलेला असेल, जेव्हा ग्राहक येतो त्यांचं जुनं सोनं घेऊन, तेव्हा जर त्यांच्या जुन्या रेटपेक्षा 30 रुपयांनी रेट वाढलेला असेल तर तो सुद्धा त्यांना नुकसान त्यांचं होत नाही. एक नॉमिनल डिफरन्स आपण 30 रुपयाचा ठेवलेला असतो. ओके. तर मैत्रिणी पहा, तुम्हाला इथे खूप एक असं ॲडव्हान्टेज इथे भेटणार आहे आणि तुमचा इथे आल्यावर नक्कीच फायदाच होणार आहे. तर मी याची तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. तर नक्की एकदा व्हिजिट करा एकता ज्वेलर्सला. सर तर आम्हाला नेक्स्ट सेशन तुमचं काय असणार आहे ते आम्हाला यानंतर आपण फर्स्ट फ्लोअर बद्दल माहिती घेऊया. तिथे आपल्याकडे हेवी ज्वेलरी आहे सगळी. चला तर सर आपल्याला फर्स्ट फ्लोअरला नेणार आहे आणि तिथल्या ज्वेलरी बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. चला तर मग जाऊया फर्स्ट फ्लोअरला. चला तर मैत्रिणींनो, मी आली आहे फर्स्ट फ्लोअरला. जाणून घेऊया सरांची या फ्लोअरला काय स्पेशल असं आहे आणि कोणते कोणते ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सर आम्हाला हे सांगा की या फ्लोअरला काय असं स्पेशल आहे आणि कोणती कोणती ज्वेलरी आपण पाहणार आहोत. ह्या फ्लोअरला हेवी ज्वेलरी असते आपल्याकडे, ज्याच्यामध्ये बांगड्यांचं लेटेस्ट कलेक्शन आहे, बांगड्या, कंगन वगैरे. त्याचनंतर पेशवाई कलेक्शन आहे, राणी हार, लॉंग सेट, असं भरपूर आपल्याकडे नवीन व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळतील. तर बांगड्यांविषयी आमचे रोहित सर आपल्याला माहिती येतील अशी त्यांना विनंती करतो. चला भेटूया रोहित सरांशी. नमस्कार सर. तर सर आम्हाला हे सांगा की इथे जी व्हेरायटी आपण पाहत आहोत तर हा कुठला प्रकार आहे दागिन्यांचा. सर्वात प्रथम आपण चालू करू बांगड्यांपासून. त्यामध्ये बांगड्या तुम्हाला सर्व प्रकारच्या मिळून जातील. पहिले तुम्हाला अँटिकमध्ये बांगड्या मिळून जातील. काही गोल्ड्समध्ये आहेत, काही 6 सेट, जे 6चे सेट राहतात, 4चे सेट राहतात, काही जणांना 2 कडे हवे असतात, काही जणांना 4 बँगल्स हवे असतात, त्या प्रकारे आहे. काहींना एकदम लाईट वेटमध्ये पण ब्रॉड असं दिसायला हवं तर प्लास्टिकमध्ये जो नवीन प्रकार आलेला आहे तो पण आपण इथे ठेवलेला आहे. जसा 10चा सेट दिसतो. काही जणांना थोडंसं मशीन बँगल्स वगैरे किंवा ज्या स्ट्रेंथला भरपूर हेवी असतात तशा हव्या असतात त्यानुसार इथे मिळून जातील. काहींना स्टोनचं लुक असं हवं असतं पण स्टोन नको असतं, त्या हिशोबाने पण आपल्याकडे थोडंसं रोडियम टच, प्लॅटिनम टचमध्ये पण येतात. किंवा ज्यांना ऑब्व्हियसली स्टोनमध्येच हवा आहे, डायमंड लुकमध्ये हवा आहे थोडंसं, त्यांच्यासाठी पण इथे प्रकार नवीन मिळून जातात. ओके. त्याच्या पुढे आपल्याकडे पेशवाई कलेक्शन आहे लॉंग नेकलेस सेटमध्ये. अच्छा. लॉंग नेकलेसमध्ये जसं पेशवाई कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळून जाईल. इथे तीन सेट आहेत लॉंगमध्ये.
पहिला तो यामध्ये 2 प्रकार येतात. यामध्ये एक पेंडंट पॅटर्नमध्ये येतो, एक लेअर पॅटर्नमध्ये. लेअर पॅटर्नमध्ये जसं त्याला लेअर्स असतात आणि पेंडंटमध्ये ऑब्वियसली पेंडल्स असतात आणि त्यामध्ये पण एक शॉर्ट सेट राहतो. आणि यामध्ये थोडंसं नवीन प्रकार आहे ज्याला गोखरू पॅटर्न म्हटलं जातं. ते नॉर्मली तुम्हाला सहसा एवढा लवकर दिसणार नाही, फार रेअर पॅटर्न राहतात. ओके. इथे मग लॉंग नेकलेस सेटमध्ये तुम्हाला यामध्ये या प्रकारे मिळून जाते. असा हा पूर्ण सेट येऊन जाईल तुम्हाला कानातल्यांसोबत. ओके. किंवा जर तुम्हाला विदाऊट कानातल्यांसोबत हवा असेल तर तुम्हाला विदाऊट कानातल्यांसोबत मिळून जाईल. आणि एक जो आपला ट्रेडिशनल प्रकार राहतो तो हा बकुळी हार. अच्छा. तर पहा मैत्रिणींनो, इथे खूप सुंदर असा बकुळी हार त्यांनी दाखवलेला आहे. आणि सर, हा जो प्रकार आहे तर हा कोणता प्रकार आहे जो आपल्या मागे लावलेला आहे? हा राणी हार प्रकारात मानला जातो. तसा यामध्ये हा पूर्ण सेट आहे. थोडासा हेवी लुक येण्यासाठी किंवा मंगळसूत्राच्या नंतरचा खालचा दागिना म्हणून हा याला वापरला जातो. मंगळसूत्र किंवा मिनी मंगळसूत्र यांच्या मधातला. अच्छा. हा म्हणजे जे फंक्शनला आपल्याला हा वेअर केला त्यामध्ये एक तर आपल्याला मंगळसूत्र और मिनी मंगळसूत्र घालता येईल किंवा दोन्ही कुठलं हेवी फंक्शन असेल तर त्यामध्ये हा आपण यूज केला जाईल. म्हणजे तिन्ही पूर्ण तुम्ही आपण सेट करू शकतो. यामध्ये लेयर्स पण आलेले आहेत, जसं पट्टी पण आहे आणि हे पेंडंट पण भरपूर मोठं आहे, त्यामुळे लुक पण भरपूर येईल. तर मैत्रिणी पहा, हेवी ज्वेलरी जर तुम्हाला हवी असेल तर हेवी ज्वेलरीमध्ये सुद्धा आपल्याकडे इथे एकता ज्वेलर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि खूप सुंदर असे डिझाईन्स तुम्ही पाहत आहे. तर चला पाहूया पुढचा कोणता सेक्शन आहे आणि त्यात काय स्पेशल आहे. तर सर, आम्हाला पुढच्या सेक्शनला तुम्ही काय दाखवणार आहे? अजून एक माहिती देऊ इच्छितो की आपल्याकडे लॉंग नेकलेसमध्ये अजून एक नवीन प्रकार आहे जो दुबई पॅटर्न म्हटलं जातं, ज्याला नेटवर्क पॅटर्नमध्ये पण काही उपनाव आहेत. तसं या प्रकारे तो दिसायला येतो. नॉर्मली हा दुबई पॅटर्न जो आहे हा आपल्या इथे फार रेअर दिसतो. सो यामध्ये या प्रकारे येतो. लाईट वेट राहतो पण दिसायला लुक भरपूर हेवी देणार. एकदा अंगावर चढला की तो समजा 3 तोळ्याचा असेल तर तो 5 तोळ्याचा लुक देईल, जे ऑब्विसली हेवी लुक देतो. तर सर, इथे जे आम्ही पाहिलेला आहे नेकलेस, तर हा याच्यामध्ये जसे स्टोन्स आहेत अशा प्रकारचा दिसत आहे. तर यामध्ये स्टोन आहे की ती डिझाईन आहे? स्टोन नाही आहे, ती त्याची शायनिंग आहे. जस्ट त्याची शायनिंग तेवढी शाईन करते त्यामुळे तो उठून दिसतो. ओके. तर पहा, हे इथे खूप सुंदर असा एक नेकलेस आपण पाहिला आहे आणि सर सांगणार आहे की नेक्स्ट सेशनमध्ये काय असणार आहे. तर चला, नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला शॉर्ट नेकलेस बघायला मिळतील. शॉर्ट नेकलेसची माहिती मॅम आता स्नेहल मॅम आमच्या तुम्हाला देतील त्यामध्ये. ओके. थँक्यू सर, आम्हाला माहिती दिल्याबद्दल. नमस्कार मॅम. पहा, जसं की आता लग्न सराई सुरू आहे आणि नवरी म्हटल्यावर त्यांना सुंदर असे नेकलेस हवे असतात. तर त्यामध्ये सुद्धा त्यांना काही फॅन्सी पण रेंज हवी असते. तर आपल्याकडे अशी रेंज अवेलेबल आहे का? हो ताई, आपल्याकडं कसं आहे, अँटिकवाले आहे आणि शॉर्टवाले जे नेकलेस आहे ते चेन पॅटर्न पण आहे आपल्याकडं आणि मोतीमध्ये पण आहे. ते आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे. मी तुम्हाला एखादं दाखवून देते. हा पूर्ण अँटिकवाला आहे आणि याच्यात आहे इयरिंग सोबत आहे. काही कसे कस्टमर असतात त्यांना इयरिंग नको असतात तर आपण हे पूर्ण मायनस करून पण देऊ शकतो. ओके. तर जर मैत्रिणींना तुम्हाला नुसतं सुद्धा नेकलेस सुद्धा जर घ्यायचं असेल विदाउट इयरिंग्स, जर तुमचं बजेट नसेल तर तसं सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तर मॅम, इथे जे आपण मागे नेकलेस लावलेले आहेत त्यामध्ये काही मोती हे सगळं आहे. तर हे कुठले नेकलेस आहेत? हे आहे मॅडम क्रिस्टल मध्ये आहे हे नेकलेस पूर्ण. याच्यामध्ये ही कमी वेट मध्ये बनलेली आहे. अच्छा. जी मॅम हे 10 ग्राम वगैरे मध्ये बनलेली आहे आणि याच्यात फक्त स्टिकच येत असते. ओके. तर मैत्रिणींनो पहा, खूप सुंदर अशी मोतीमध्ये तुम्हाला इथे नेकलेस पाहायला मिळत आहे. हे सुद्धा गोल्डनी बनलेलं आहे. तुम्हाला जर फॅन्सीमध्ये काही कॅरी करायचं आहे तर तुम्ही हे सुद्धा कॅरी करू शकता. आणि तुम्हाला इथे मॅम मला हे सांगा की इथे जे कलर्स आहेत तर यामध्ये जर आपल्याला काही डिफरंट कलर हवे असतील तर ते सुद्धा मिळेल का? हो मॅडम, याच्यामध्ये आणखी डिफरन्स कलर मिळेल. तुम्हाला जे पाहिजे असले ते आपण मॅचिंग घेऊ शकतो आपण याच्यावर. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला एखाद्या साडीवर मॅचिंग असा नेकलेसचा सेट हवा असेल यामध्ये तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला तो सुद्धा इथे बनवून मिळेल. आणखी मॅम, आपल्याकडे जे आपण पाहतो आहे नेकलेस
तर यामध्ये मला सांगा की आणखी काही रोज गोल्ड ज्वेलरी वगैरे आपल्याकडे आहे का नेकलेसमध्ये? हो मॅडम, रोज गोल्ड आहे ते 2nd फ्लोअरवर आहे. अच्छा, ते तुम्हाला आता सर दाखवतीलच. अच्छा. तर मैत्रिणी पहा, इथे तुम्हाला मागे एक नेकलेस सिम्पलमध्ये सुद्धा पाहायला भेटत आहे. तर तुम्हाला जर हेवी अशी ज्वेलरी कॅरी नसेल करायची तर हा सुंदर असा नेकलेस सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता. खूप नाजूक आणि खूप सुंदर असा डायमंडच्या याच्यात तुम्ही हा नेकलेस पाहू शकता. तर सर हे डायमंड जे आहे रिअल डायमंड्स आहेत की काय? हे पण सीझेड क्वालिटीज डायमंड्स आहेत. आणि हा जो आपण बघताय वरचा जो डिझाईन बघताय आपण, हा 916 मध्येच आहे. फक्त याला रोज गोल्ड पॉलिश केला गेलेला आहे, म्हणजे थोडंसं इटालियन लुक दिला गेलेला आहे. त्यामुळे थोडासा उठून दिसतो. म्हणजे 916 मध्ये पण अशा वस्तू होऊ शकतात ज्या रोज गोल्डचं लुक देतात. त्यामुळे त्या पण थोडासा फॅन्सी लुक आपल्याला मिळू शकते आपल्याला. ओके, तर चला जाणून घेऊया पुढच्या सेक्शन मध्ये काय असणार आहे. तर मॅम आम्हाला सांगा की पुढचं सेक्शन आपल्याकडे कुठलं आहे आणि आपण त्यामध्ये काय पाहणार आहोत? येस मॅम, पेंडल सेट आहे. त्याच्या आधी आणखी नेकलेसबद्दल थोडंसं सांगण्यात असं आहे की खूप जणांचं असं असतं की कमी वेटमध्ये सुद्धा त्यांना नेकलेस हवा असतो, तर तो सुद्धा आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाचं असं नाही की ह्याच वेटमध्ये, काही जणांचा वेट इश्यू असतो, तर त्या प्रकारे आम्ही तुमच्या वेटच्या हिशोबानेही नेकलेसेस ठेवलेले आहेत, जे डिझाईनमध्ये पण छान आहेत, त्याच्यामध्ये पॉलिशिस पण चांगली आहेत आणि ते तुम्हाला लुकमध्ये पण चांगलं तुम्हाला एक टचअप वेगळा देतो त्याच्यामध्ये. तर काय वेट असू शकते मॅम? कोणत्या वेट पासून म्हणजे आपल्याकडे स्टार्ट होते? शॉर्टमध्ये 8 8.5 ग्रामच्या रेंजमध्ये स्टार्ट होऊन जाते. अच्छा, म्हणजे प्रत्येक जण जर नाही घेऊ शकत 8 8.5 पर्यंत जे आहे ज्यांचं घेणं होते तर ते घेऊ शकतात त्याच्यामध्ये. त्या हिशोबाने पण आम्ही तुमच्या वेटच्या हिशोबाने प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला अवेलेबल करून देतो. मैत्रिणींनो, आपण आलो आहे दुबई सेक्शन इथे. तर हो, दुबई सेक्शन म्हणजे काय आणि काय आहे यामध्ये विशेष, चला जाणून घेऊया सरांची. तर सर, दुबई सेक्शन जे आपण म्हटलेलं आहे, तर या सेक्शनला तर काय असं आहे यामध्ये जे आपण याला असं नाव दिलं आहे? या सेक्शनमध्ये मॅम दुबईच्या ज्या इंटरनॅशनल डिझाईन्स राहतात, दुबईच्या ज्या वेगवेगळ्या म्हणजे विविध प्रकारचे डिझाईन्स आहेत, त्या तुम्हाला सर्व इथे अवेलेबल मिळून जातील. यामध्ये नेकलेस किंवा नेकलेसमध्ये चोकर किंवा लॉकेट सेट आणि चेन सेट, ह्या एवढ्या प्रकारांमध्ये हे सगळं तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार. आणि जसं आपण म्हणतो की दुबईचं सोनं थोडंसं कमी कॅरेटचं राहतं, तर हे जे गोल्ड आहे हे इंडियन गोल्डच आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली हे पण 916 मध्येच राहणार विथ हॉलमार्किंग. त्यामुळे याच्यामध्ये हे नाही, याच्यामध्ये कुठलीही मेलमिलाट नसतं. पूर्ण शुद्ध सोनं तुम्हाला इथे मिळून जाणार 916च्या हॉलमार्किंग सहित. यामध्ये जसं डिझाईन आपण म्हणू, जशी ही डिझाईन झाली, या पॅटर्नला दुबई पॅटर्न म्हणतात. थोडंसं नेटवर्क यामध्ये राहतं, विविध जाळ्या आणि शायनिंगसाठी म्हणजे विविध प्रकारचं त्यामध्ये शायनिंग्स केलेलं राहतात, पॉलिश केलेलं राहतात. जसं ही आहे पॉलिश मॅट, पॉलिश विविध प्रकारे खेळल्या जाते याच्यामध्ये पॉलिशेस सोबत. त्यामुळे अजून उठून दिसतात. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे लाईट वेटमध्ये तुम्हाला हेवी लुकच देणार, जसं मी तुम्हाला आधी पण लॉंग नेकलेसमध्ये सांगितलेलं आहे तसं यामध्ये. आणि इथे तुम्हाला जसं लॉकेट सेट मिळून जातील, काही स्टोन्समध्ये, काही मीना वर्क्समध्ये किंवा काही अँटिक लुकमध्ये, या प्रकारे तुम्हाला मिळून जातील. यामध्ये जसं तुम्हाला अँटिक लुकमध्ये पण या प्रकारे मिळतील, यामध्ये तुम्हाला मीना वर्कमध्ये पण मिळतील. हे काही दुबई पॅटर्नमध्ये आहेत, काही आपल्या इंडियन पॅटर्नमध्ये आहेत. स्टोन वर्कमध्ये पण इथे तुम्हाला अवेलेबल राहतील. लाईट वेट म्हणजे जवळपास 2 ग्रामपासूनही इथे सेट चालू होऊन जातात. जसं आपलं बजेट राहतं, जसं आपलं परचेसिंगचा एम राहतो, तसं आपण परचेस करू शकतो इथे. तर सर, इथे जे आपल्याला मीना वर्क केलेले जे लॉकेट आणि हे इयरिंग्स दिसत आहेत, तर या काय रेंज, म्हणजे याचं काही कॉस्ट वेगळं राहते काही, म्हणजे यामध्ये जर मीना वर्क असल्यामुळे याचं काही तुम्हाला चार्जेस वेगळे लागतात असं काही आहे का? मीना वर्क केल्यामुळे अदर एक्स्ट्रा चार्जेस तर लागत नाहीच, कारण त्याच्यामध्ये जास्त वेट नसतं. फक्त ते एक शो म्हणून किंवा जसं आपण पॉलिश करतो त्या हिशोबानेच ते पॉलिश केल्यासारखं मीनावर राहतात. त्यामुळे फक्त जे गोल्ड वेट आहे त्या गोल्ड वेटचेच तुम्हाला पैसे लागणार आणि मेकिंग. आणि सर, त्याचसोबत जे आपण इथे पाहत आहोत, एक न्यू पॅटर्न इथे पाहत आहोत, तर हा कुठला पॅटर्न आहे आणि याविषयी आम्हाला थोडं सांगता का? हा ॲक्च्युली मॅम दुबई पॅटर्नच आलेला आहे. यामध्ये पण मीना वर्क केलेलं आहे, पण सध्या नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे इथे सध्या लेझर मीना म्हणून आपण ही नवीन डिझाईन
ब्रॉडकास्ट झालेली आहे. यामध्ये जसं आधी मीनामध्ये फक्त 3-4 कलर्स अवेलेबल होते, लाल, पिवळा, हिरवा. आता यामध्ये तुम्हाला नवीन नवीन कलर्स पण तुम्हाला बघायला मिळतील. इथे जसं ब्ल्यू, स्काय ब्ल्यू पण आहे, ब्ल्यू पण आहे, रेड पण आहे, पिंक पण आहे आणि थोडासा गोल्डिश कलर पण त्यामध्ये दिलेला आहे. तर त्यामध्ये कार्विंग केल्यासारखा थोडासा एक अनुभव येतो, थोडासा नवीन लुक येतो. चला तर मग सरांनी आम्हाला या सेक्शनबद्दल खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे. चलूया आपल्या नेक्स्ट सेशनला. तर मैत्रिणींनो, आता आपण आलो आहे सेकंड फ्लोअरला, जे आहे डिझायनर सेक्शन. आणि आपण इथे जाणून घेऊया कोणती आणि कशा प्रकारची ज्वेलरी आहे आणि याला डिझायनर सेक्शन का म्हटलं जाते. तर चला भेटूया. मॅम, तुमचं नाव? माझं नाव निशा शर्मा. ओके मॅम, मला हे सांगा की या सेक्शनला डिझायनर सेक्शन का म्हटलेलं आहे? ॲक्च्युली इथे जर आपण बघितलं तर सर्व 18 कॅरेटच्या ज्वेलरी आहेत त्या राहतील. स्टोन वर्कचं आपण याच्यामध्ये जे डिझाईन्स आहेत वेगळ्या प्रकारचे इथे डिझाईन्स राहतील. रोज गोल्ड आजकाल जे चालत आहे, इटालियन गोल्ड म्हणून, त्या पण इथे ज्वेलरी आहेत वेगळ्या म्हणजे नॉर्मलपेक्षा काही वेगळे इथे डिझाईन्स मिळून जातील म्हणून एक डिझायनर सेक्शन म्हणून आपण याला एक नाव दिलेलं आहे. सर्व स्टोनच्या तुम्हाला ज्वेलरी इथे मिळून जाते. त्याच्यामध्ये बँगल्स वगैरे आहे, सर्व प्रकारची ज्वेलरी, बँगल्स पासून रिंग्स वगैरे, जेंट्स रिंग, सर्व याच्यामध्ये आपल्याला मिळून जाईल. तर मॅम, सगळ्यात पहिले आपण काय पाहणार आहोत आज इथे? आपण इथे बघणार आहे बँगल्सचं सेक्शन. याच्यामध्ये तुम्हाला आजकाल जे रोडियम वर्क वगैरेमध्ये थोडं जास्त क्रेज आलं आहे बा, काहीतरी वेगळं म्हणून पाहिजे गोल्डपेक्षा, तर रोडियम वर्क वगैरेच्या बँगल्स आहेत, स्टोन वर्कच्या बँगल्स आहेत, मशीन वर्क वगैरे, CNC बँगल्स वगैरे सर्व आपल्याला इथे मिळून जातील. वेगळ्या प्रकारच्या ज्या बँगल्स आहेत ते इथे मिळून जाईल आपल्याला. तर पहा मैत्रिणींनो, इथे खूप सुंदर अशा डिझाईन बँगल्सचे आहेत. तर या बँगल्स तुम्ही जे आहे हे ब्रासलेटच्या जागी सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता. असे सुंदर असे इथे डिझाईन्स अवेलेबल आहेत. आणि मॅडम, पुढे आणखी आपल्याकडे कोणतं सेक्शन आहे आणि काय अवेलेबल आहे? वेगळे सेक्शन, जसं रिंग्स आहेत, लेडीज रिंग वगैरे, जेंट्स रिंग सेक्शन आहे. या ठिकाणी ब्रेसलेट वगैरे मिळून जाईल. आपण एक छोटासा, ज्या काही गोल्डमध्ये डिझायनर ज्या गोल्डमध्ये ज्वेलरी आहेत, एक छोटासा आपण याच्यामध्ये डिस्प्ले केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस सेट वगैरे, लॉकेट सेट, चेन सेट, जे मंगळसूत्र आहेत, शॉर्ट मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र, पूर्ण म्हणजे मंगळसूत्राचा सेट होऊन जातो पूर्ण. कानातले पण आहेत आणि हे पण मंगळसूत्र, रिंग्स वगैरे, ब्रेसलेट, सर्व याच्यामध्ये आपण एक डिस्प्ले केलेला आहे छोटासा. तर मॅम, इथे आपण जी ज्वेलरी पाहत आहोत तर यामध्ये डायमंड्स आहेत. हे रिअल डायमंड्स आहेत का मॅम? नाही मॅम, हे आपण CZ डायमंड मेंटेन करतो. याच्यामध्ये जनरली AD पेक्षा थोडी हायेस्ट क्वालिटी राहते. ओके, छान आहे. आपण त्याच्यामध्ये CZ डायमंड आपण मेंटेन केलेले आहे. आणि हे आपण डेली यूज मध्ये यूज करू शकतो. हां, डेली यूज साठी खूप छान मजबूत राहतं. 18 कॅरेट गोल्ड पण राहतं, डायमंड म्हणजे निघण्याचा प्रॉब्लेम पण नाही राहत आणि मजबूत राहतं यूजसाठी छान. ओके, आणि आपण इथे खूप सुंदर असे ब्रासलेट सुद्धा पाहत आहोत. तर हे ब्रासलेट किती ग्राम मध्ये बनतात मॅडम? जनरली तसं तर बघितलं तर 5 ते 7 ग्रामपासून स्टार्टिंग आहेत ब्रेसलेटची जवळपास. बाकी 11, 12, 15 ग्रामपर्यंत छान डिझाईन्स येऊन जातात ब्रेसलेटमध्ये. ओके, आणि इथे युनिक अशी वेगळी काहीतरी एक डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहे ब्रासलेटची. तर हे ब्रासलेट आहे की बँगल्स आहेत? तर मॅम, आम्हाला हे सांगा. हे ॲक्च्युली मॅम हे डिझायनर बँगल्स, आजकाल जे डान्सिंग स्टोन वगैरे चालत आहे ना, त्यामध्ये हा पूर्ण बँगल्सचा सेट आहे. त्याच्यामध्ये डान्सिंग स्टोन, ब्लॅक अँड व्हाईट डायमंड कॉम्बिनेशनमध्ये छान ते बँगल्स आहे रोज गोल्डमध्ये. ओके, ते आपण डिस्प्लेमध्ये गेले. रोज गोल्डची जे मंगळसूत्र, इथे पण सेम मंगळसूत्र वगैरे, लॉकेट सेट, छान वेगळे काहीतरी इयरिंग्स वगैरे जे राहतात रोज गोल्डमध्ये नॉर्मल एकदम वेगळी डिझाईन येऊन जाते त्याच्यामध्ये. हे आजकाल लेदर वगैरेचे ब्रेसलेट वगैरे चालत आहेत ना जेंट्सचे, याच्यामध्ये ते पण आपण अवेलेबल आहे. वॉच वगैरे सर्व तुम्हाला रोज गोल्डमध्ये. तर मॅम, जी वॉच आपण इथे पाहत आहोत तर ही गोल्ड प्लेटेड आहे की काय? म्हणजे ॲक्च्युअल पूर्ण गोल्डच आहे ते. 18 कॅरेट रोज गोल्डमध्ये पूर्ण आहे ती वॉच. ओके, तर पहा मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी इथे वॉच तुम्हाला रोज गोल्डमध्ये अवेलेबल केलेली आहे यांनी. तर ही सुद्धा आपण इथे पाहू शकतो. पहा, तर पहा मैत्रिणींनो, किती सुंदर अशी वॉच इथे हे आपल्याला मिळत आहे, ती सुद्धा गोल्डमध्ये, रोज गोल्डमध्ये. तर मॅम, ही किती ग्रॅमची आहे ही आणि काय रेंजमध्ये आहे? ओनली 17 ग्राममध्ये आहे मॅम. जवळपास 1 लाखापर्यंत जाईल ती. तर पहा, आता लग्नासराईचा सीझन सुरू आहे आणि जर तुम्हाला फक्त मैत्रिणींनाच नाही तर मी जे आपले जेंट्स जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनासुद्धा मी इथे सांगू इच्छिते की तुम्हाला जर तुमच्या होणाऱ्या वाईफसाठी जर एक खूप सुंदर असं गिफ्ट घ्यायचं असेल तर हे एक खूपच सुंदर असं गिफ्ट इथे आपण देऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता.
आणि डान्सिंग स्टोनवाली जी बँगल्स आहे यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यासोबतच तुम्हाला खूप सुंदर अशी इथे नेकलेस आणि रोज गोल्डमध्ये ज्वेलरी आपण इथे पाहिली आहे. तर मॅम आणखी पुढे आपल्याकडे कोणतं सेक्शन आहे आणि आपण काय दाखवू इच्छिता? तर मैत्रिणींनो, आपण जसं की खाली जे आपण ज्या सेक्शनला फर्स्ट फ्लोअरला आपण पाहिले होते मंगळसूत्र, तर या इथे सुद्धा आपण मंगळसूत्र पाहत आहोत. तर यात काय डिफरन्स आहे, काय वेगळं आहे, तर हे आपण जाणून घेणार आहोत मॅडमकडनं. तर मॅम, आम्ही खाली सुद्धा मंगळसूत्र पाहिलेले आहेत, पण इथे जे मंगळसूत्र अवेलेबल आहे यामध्ये काय स्पेशल आहे? खाली आपण त्याच्यामध्ये बघितलं 22 कॅरेटमध्ये आपण छान त्याच्यामध्ये पट्टी प्रकार, पेशवाई जे डिझाईन्स वगैरे त्याच्यामध्ये आहेत, नॉर्मल चेनवाले डिझाईन्स आहेत त्या आपण बघितल्या. इथं आपण सेकंड फ्लोअरवरती आपण आलो, पूर्ण डिझायनर सेक्शन आहे. इथं सर्व ज्वेलरी स्टोनच्या आहेत, छान वेगळ्या वेगळ्या डिझाईन, स्टोन वर्कमध्ये पेंडंट्स वगैरे येऊन जातात. त्याच्यामध्ये ज्या पट्टीच्या डिझाईन्स आहेत ते नॉर्मलपेक्षा काही वेगळ्या, काळ्या मण्यांचं आणि पूर्ण स्टोन वर्कमध्ये त्याचं डिझाईन केलेलं आहे छान. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या छोट्या मोठ्या ज्या आहेत, शॉर्टमध्ये, लॉंगमध्ये, वेगळ्या काही नवीन डिझाईन्समध्ये आपल्याला इथं मंगळसूत्र मिळून जातात. कोणाकोणाला आपण म्हणतो की बा हेवी पाहिजे आणि लाईट वेटमध्ये छान दिसायला पाहिजे, लाईट वेटमध्ये पण पाहिजे पण लुकवाईज हेवी पाहिजे, तर ते हे यामध्ये येऊन जातं. 18 कॅरेटमध्ये दिसायला छान हेवी दिसून जातं आणि कमी वजनामध्ये येऊन जातं. 3 तोड्यामध्ये छान हे पूर्ण आकर्षक अशी मंगळसूत्र आपल्याला येऊन जातं. डिझायनर पण येऊन जातं आणि छान हेवी पण दिसतं दिसायला. या टाईपमध्ये आपल्याला इथं शॉर्टमध्ये, लॉंगमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे एक काहीतरी वेगळ्या डिझाईनचं आपल्याला मंगळसूत्र मिळून जातं. तर मैत्रिणी पहा, आपण इथे पाहिलेलं आहे खूपच सुंदर असं काळे मोती, गोल्ड प्लस डायमंड यामध्ये आपल्याला इथे हे मंगळसूत्र भेटते आहे. तर यामध्ये तुम्हाला हे दिसायला तर हेवी दिसेलच, पण हा लाईट वेटेड सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर ही याची खासियत आहे. तर मॅम, पुढचं सेक्शन जे आहे ते आपलं कोणतं असणार आहे आणि आपण काय दाखवणार आहे? याच्यामध्ये आपण दाखवणार आहे मॅम आपल्याला एक पेंडंट सेट, जे आपण म्हणतो मंगळसूत्रासोबत आपण यूज करू शकतो. त्याच्यामधला पूर्ण सेट आहे पेंडंट आणि कानातले, त्याचा एक सेट येऊन जाईल. सोबत चेनमध्ये आपण जनरली लॉकेट सेट वगैरे आजकाल पण सेम मॅचिंग हवं आहे, त्याच्या हिशोबाने जसं लॉकेट आणि त्याचे इयरिंग्स आहेत छान, त्याचं एक सेक्शन आहे आपण ठेवलं आहे इथं. पेंडंट सेट आणि लॉकेट सेट याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटीज मिळून जातील. रोज गोल्डमध्ये पण येऊन जाईल, गोल्डमध्ये पण येऊन जाईल छान. ओके, त्याचं हे सेक्शन. तर मॅम, हे सगळे जे आहे हे 18 कॅरेटमध्ये आपण सांगितलेलं आहे, तर हे सगळं 18 कॅरेटमध्ये आहे? हो मॅम, सर्व 18 कॅरेट हॉलमार्कमध्ये आपण इथे मेंटेन केलेलं आहे. आणि सेम जसं 22 कॅरेटमध्ये जे पॉलिसी आहे आपण 18 कॅरेटमध्ये पण सेम तीच मेंटेन करत आहोत. जसं की महिलांसाठी तुम्ही इथे काय काय वेगळे योजना राबवता आणि काय काय उपक्रम तुम्ही इथे घेता, तर त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. बरोबर आहे. बरेच वेळा काय होतं की प्रत्येक ज्या महिला असतात त्या कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतात किंवा मग एक वाखाणण्याजोगं ते काम करतात. तर अशा ज्या महिला असतात त्यांना सुद्धा आम्ही इथे येऊन एक सन्मानित करतो. जे आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आपल्या तीळ संक्रांतीला, तर त्यामध्ये आम्ही अशा बऱ्याचशा महिलांना इथे इन्व्हाइट करतो, त्यांचं एक सत्कार करतो. ह्या दृष्टिकोनातून काय होतं की त्यांचा एक उत्साह वाढतो आणि आपल्या शोरूमला एक व्हिजिट पण होते. सर, सध्या मार्केटमध्ये तर खूपशी असे ज्वेलर्स आहे कॉम्पिटिशनमध्ये, तर कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही काय म्हणजे असं नवीन काय हे करत आहे? मी तुम्हाला पूर्वी जसं सांगितलं की आम्ही वेट टू वेट एक्सचेंज पॉलिसी रन करतो, याचप्रमाणे अजून काही 2-3 गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच ग्राहक काय करतात की गोल्ड देऊन आमच्याकडनं पैसे त्यांना न्यायचे असतात. याच्यामध्ये आम्ही जो त्याला गोल्डला जो रेट लावतो ना, तो मार्केटपेक्षा खूप वाजवी आणि ज्यामध्ये ग्राहकाचं नुकसान होणार नाही अशा प्रकारचा आमचा रेट असतो. त्या रेटमध्ये जो डिफरन्स ठेवला जातो तो ग्राहकाचं नुकसान होणार नाही अशा हिशोबाने ठेवलेला असतो. त्याचप्रमाणे आपण जी ज्वेलरी देत आहोत ती ग्राहकाला भविष्यामध्ये कुठेही एखाद्या वेळेस देऊन पैसे घ्यायचं काम पडलं तर त्याच्यामध्ये त्याचं नुकसान व्हायला नको, की जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रकारचं गोल्ड दिलं असं त्याच्या मनामध्ये शंका यायला नको, यासाठी आम्ही हॉलमार्कचीच ज्वेलरी ग्राहकाला देतो. मग ते 18 कॅरेटची असो, 20 कॅरेटची असो किंवा मग 22 कॅरेटची असो, ते आम्ही त्याची खूप काळजी घेतो की ज्याच्यामध्ये ग्राहकाचं नुकसान व्हायला नको. आणि मार्केटचे जे विक्रीचे रेट असतात ते आणि आपले जे एकता ज्वेलर्सचे विक्रीचे रेट असतात याच्यामध्ये आपला खूप वाजवी रेट असतो, जेणेकरून ग्राहकाचं जास्त नुकसान नको व्हायला. ओके, तर सिटी मैत्रिणी या कार्यक्रमातून तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय संदेश देऊ इच्छितात? बरोबर. आज बघा, मी प्रत्येक ग्राहकाला असा एक संदेश देऊ इच्छितो की आपण आतापर्यंत बऱ्याचशा ठिकाणावरून ज्वेलरी परचेस केलेली असेल, परंतु आजकाल ग्राहक जो आहे तो खूप म्हणजे चौकस झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये
त्याचा एक जी माहिती घेण्याचं जे त्यांची इच्छा असते ती खूप वाढलेली आहे. तर ते अतिशय योग्य गोष्ट आहे आणि त्यांनी डोळे उघडे ठेवून जिथे हॉलमार्क ॲथोराइज शॉप आहे तिथूनच ज्वेलरी परचेस करावी आणि सर्व गोष्टीचा टोटल हिशोब करून आपल्याला कुठे परवडते त्या दृष्टिकोनातून त्यांनी ज्वेलरी परचेस करावी. कारण नवीन नवीन दागिने हवे असतात ग्राहकांना आणि त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती जिथून पूर्ण होईल तिथून निश्चितपणे ती कंप्लीट करावी आणि आम्ही ती सेवा तर पूर्णपणे देतच आहोत. तर आपण सर्वांनी यावेळी त्या दिवसाला व्हिजिट करावी अशी मी शोरूमच्या वतीने सर्वांना आवाहन करत आहे. तर सरांनी इथे आपल्याला खूप चांगली एक इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे. त्यासाठी मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि तर चला मैत्रिणींनो, आपला सिटी मैत्रिणींचा हा कार्यक्रम इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. दूध एक संतुलित आहार है जिसमें कई सारे पौष्टिक तत्व पाए जाते हैं जो कि शरीर को स्वस्थ रखने में बहुत बड़ी भूमिका निभाते हैं. एक गिलास दूध रोज पीने से कई प्रकार की बीमारियों से दूर रह सकते हैं. दूध की शरीर को स्वस्थ रखने में बहुत बड़ी भूमिका है. बचपन में बच्चों को दूध पीने की सलाह दी जाती है जिससे कि उनके शरीर का विकास सही तरीके से हो तथा वह मानसिक और शारीरिक रूप से सही रहे. दूध में कई पौष्टिक तत्व मौजूद होते हैं जैसे कि आयरन, आयोडीन, कैल्शियम, जिंक, पोटेशियम, प्रोटीन, फॉस्फोरस, मैग्नीशियम, राइफ्लोविन, विटामिन ए, विटामिन डी, विटामिन B12. सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यहीं मिलेंगे. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा. संगे RRC अन्नदात्याचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास. आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. दूध सदियों से पारंपरिक भारतीय डाइट का हिस्सा है. यह एकमात्र ऐसी चीज है जो अकेले संपूर्ण आहार के बराबर होता है. दूध पोषक तत्वों का खजाना होता है. इसमें मौजूद कैल्शियम हड्डियों को मजबूत बनाता है. दूध में भरपूर मात्रा में माइक्रोन्यूट्रिएंट पाया जाता है जो वजन बढ़ाने में कारगर होता है. ऐसे में लोग वजन कम करते समय दूध को लेकर असमंजस की स्थिति में होते हैं. लेकिन आपको बता दें कि दूध में वजन बढ़ाने के साथ वजन कम कर आपको फिट रखने में भी मदद करता है. जी हाँ, दूध में मौजूद कैल्शियम हमारे शरीर को फिट रखने के साथ फैट कम करने में भी सहायक होता है. साल 2004 में किए गए एक अध्ययन के अनुसार वजन कम करने के लिए जिन लोगों ने रोजाना दिन में से 2-3 बार डेयरी उत्पाद का सेवन किया, उन्होंने इसका सेवन न करने वालों की तुलना में ज्यादा वजन कम किया तथा वजन कम करने के बाद वह अधिक स्वस्थ महसूस कर रहे हैं. ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रिन के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार दर्शक हो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वूड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, आज आपण एका नवीन कन्स्ट्रक्शन सोबत स्टार्ट करतो आपला एपिसोड. ही जी कन्स्ट्रक्शन आहे, आय प्रॉमिस, म्हणजे एखाद्याला आपण आश्वासन देतो, एखाद्याला वचन देतो, एखाद्याची शपथ घेऊन सांगतो किंवा एखाद्याला अश्युरिटी देतो की मी हे करणारच आहे. तर ते इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? एखाद्याला आश्वासन देणे, वचन देणे, एखाद्याला शपथ देऊन आश्वस्त करणे की मी हे करेल, डोंट वरी.
तर हे इंग्लिशमधून आपण कसं सांगायचं ते आज आपण शिकणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय प्रॉमिस. आय प्रॉमिस म्हणजे मी वचन देतो आहे, मी तुला आश्वासन देतो आहे. आय स्वेअर पण म्हणतात त्याला. आय स्वेअर म्हणजे मी शपथ घेऊन सांगते. येस, आय स्वेअर, मी शपथ घेऊन सांगते. किंवा आय अश्युअर यू दॅट. आय अश्युअर यू म्हणजे मी तुला खात्री देते की असं होईल. आय अश्युअर यू. तर प्रॉमिसच्या जागी तुम्ही स्वेअर यू किंवा आय अश्युअर यू हे पण वापरू शकता. पण आय प्रॉमिस हे खूप कॉमन आहे, सगळ्यांना माहीत पण आहे. तुम्ही आय प्रॉमिसच्या जागी आय स्वेअर यू किंवा आय अश्युअर यू पण वापरू शकता. तिघांचा अर्थ एकच होतो की आपण दुसऱ्याला आश्वासन देतो आहे, खात्री देतो आहे की हे करणार, हे होईल किंवा मी असं करेलच. ओके, तर बघूया मित्रांनो आजच्या कन्स्ट्रक्शनचे सेंटेन्स कसे बनवायचे, त्याच्यापासून वाक्य कसे बनवायचे आहेत. ओके, सो द कन्स्ट्रक्शन इज आय प्रॉमिस. ओके, आय प्रॉमिस टू कंप्लीट माय वर्क. मी वचन देते की मी माझं काम कंप्लीट करेल. आय प्रॉमिस टू हेल्प यू. मी वचन देते की मी तुला मदत करेल. आय प्रॉमिस टू टॉक विथ हिम. मी त्याच्याशी बोलेल, नक्की बोलेल असं मी वचन देते. आय प्रॉमिस टू टेल द ट्रूथ. मी सत्य सांगेल असं तुला वचन देते. आय प्रॉमिस नॉट टू टेल लाईज. मी कधीही खोटं बोलणार नाही. आय प्रॉमिस आय विल मीट यू. मी वचन देते की मी तुला नक्की भेटेल. आय प्रॉमिस आय विल फिनिश माय वर्क ऑन टाईम. मी वचन देते की मी माझं काम वेळेतच पूर्ण करेल. आय प्रॉमिस आय विल टीच यू इंग्लिश. मी वचन देते की मी तुला इंग्लिश शिकवेल. आय प्रॉमिस आय विल रीड दिस नॉवेल. मी हे नॉवेल नक्की वाचेल. आय प्रॉमिस आय विल ट्राय टू ओव्हरकम द डिफिकल्टी. मी प्रॉमिस करते की मी या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. आय प्रॉमिस आय विल थिंक पॉझिटिव्ह. मी प्रॉमिस करते, मी वचन देते की मी नेहमी सकारात्मक विचार करेल. ओके, आय प्रॉमिस आय विल फिनिश द टास्क. फिनिश द टास्क म्हणजे जे काही काम तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही कंप्लीट कराल. आय प्रॉमिस आय विल प्ले विथ यू. मी प्रॉमिस करते की मी तुझ्यासोबत नक्की खेळेल. आय प्रॉमिस आय विल हेल्प यू टू फिनिश युअर टास्क. मी प्रॉमिस करते की मी तुला तुझं काम कंप्लीट करण्यामध्ये, पूर्ण करण्यामध्ये मदत करेल. आय प्रॉमिस आय विल बी विथ यू. आय विल बी विथ यू म्हणजे मी तुझ्यासोबतच असेल. आय प्रॉमिस आय विल लव यू ऑलवेज. मी तुझ्यावर नेहमी प्रेम करेल. आय प्रॉमिस आय विल बी विथ यू म्हणजे मी नेहमी तुझ्यासोबतच असेल. आय प्रॉमिस आय विल हेल्प यू टू गेट द जॉब. मी प्रॉमिस करते की तुला नोकरी मिळवून देण्यात मी मदत करेल. आय प्रॉमिस आय विल गाईड यू फॉर एव्हर. मी प्रॉमिस करते की मी तुला नेहमी मार्ग दाखवत राहील किंवा मदत करत राहील, गाईड करत राहील. ओके, आय प्रॉमिस आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. मी माझं काम अतिशय प्रामाणिकपणे करेल असं मी प्रॉमिस करते. आय प्रॉमिस आय विल टॉक पोलाइटली. मी प्रॉमिस करते की मी नेहमी पोलाइटली बोलेल, एकदम आज्ञाधारकपणे, पोलाइटली, नम्रपणे बोलेल. ओके, आय प्रॉमिस आय विल हेल्प द पुअर. मी प्रॉमिस करते की मी गरीब लोकांना मदत करेल. आय प्रॉमिस आय विल डू द सोशल वर्क. मी प्रॉमिस करते की मी समाजकार्य नक्की करेल. आय प्रॉमिस आय विल प्रॅक्टिस हार्ड. मी प्रॉमिस करते की मी खूप प्रॅक्टिस करेल. आय प्रॉमिस आय विल स्पीक इन इंग्लिश एव्हरी डे. मी प्रॉमिस करते की रोज मी इंग्लिशमध्ये बोलेल. येस, आय प्रॉमिस आय विल राईट सेंटेन्स डेली. मी प्रॉमिस करते की मी रोज वाक्य बनवेल. आय प्रॉमिस आय विल रीड इंग्लिश एव्हरी डे. मी प्रॉमिस करते की मी रोज इंग्लिश वाचेल, काही ना काही इंग्लिश वाचेल. आय प्रॉमिस I will try to speak or try to read all the sentence every day. मी प्रॉमिस करते की मी रोज वाक्य वाचण्याचा प्रयत्न करेल. आय प्रॉमिस आय विल स्टडी हार्ड. मी प्रॉमिस करते की मी खूप अभ्यास करेल. आय प्रॉमिस आय विल
आय विल वर्क हार्ड इन युअर इन्स्टिट्यूशन. मी प्रॉमिस करते की तुमच्या संस्थेमध्ये मी खूप मेहनतीने खूप मेहनत करेल. येस. आय प्रॉमिस आय विल नॉट चीट एनीवन. मी प्रॉमिस करते की मी कधीही कोणाला फसवणार नाही. आय प्रॉमिस आय विल बी विथ यू. आय विल बी विथ यू म्हणजे मी तुझ्यासोबत राहील. आय प्रॉमिस आय विल बी युअर फ्रेंड फॉर एव्हर. मी तुमची नेहमी मित्र किंवा मैत्रीण राहील असं मी प्रॉमिस करते. ओके. आय प्रॉमिस आय विल मॅरी यू. मी प्रॉमिस करते की मी तुझ्याशी लग्न करेल. जस्ट अ सेंटेन्स. आपण फक्त वाक्य बनवताय. डोंट टेक इट अदरवाईज. ओके. सो आय प्रॉमिस. ओके. आय प्रॉमिस म्हणजे मी वचन देते. ओके. आय प्रॉमिस आय विल टेक केअर ऑफ माय हेल्थ. मी वचन देते की मी माझ्या तब्येतीची काळजी घेईल. आय प्रॉमिस आय विल हेल्प द ओल्ड पीपल. येस. मी प्रॉमिस करते की मी वृद्ध लोकांना मदत करेल. आय प्रॉमिस आय विल ओपन माय स्कूल सून. मी प्रॉमिस करते की मी माझी स्वतःची शाळा लवकरच सुरू करणार. येस. आय प्रॉमिस आय विल अर्न लॉट ऑफ मनी. मी प्रॉमिस करते की मी खूप पैसे कमवेल. येस. आय प्रॉमिस आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग यू वॉन्ट. तुला जे जे काही हवं आहे ते मी सगळं देण्याचा प्रयत्न करेल. ओके. तर आय प्रॉमिस. आता आपण लोकांना असे खूप सारे प्रॉमिसेस करत असतो आणि ते आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आपण शिकलो. पण कधी आपण मी ही गोष्ट करणारच नाही हे पण इंग्लिशमध्ये बोलता यायला पाहिजे. त्याचं पण आपण वचन देतो. आता काय करणार हे तर सांगितलं आपण. आता काय नाही करणार ते आपल्याला सांगायचं आहे. ओके. आय प्रॉमिस नॉट टू टेल लाईज. मी प्रॉमिस करते की मी कधीही खोटं बोलणार नाही. आता नाही करणार तर नॉट टू वापरायचं आहे. येस. आपण करणार होतो त्याच्यासाठी आय प्रॉमिस म्हटलं होतं आणि आता जे करणार नाही त्याचं पण एक वचन देताय तुम्ही. त्याला म्हणायचं आय प्रॉमिस नॉट टू. ओके. आय प्रॉमिस नॉट टू टेल लाईज. मी कधीही खोटं बोलणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू चीट एनीवन. येस. मी कधीही कोणाला फसवणार नाही याचं वचन देते. आय प्रॉमिस नॉट टू बी लेट. मी प्रॉमिस करते की मी लेट होणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू लीव्ह यू. मी तुला कधीही सोडणार नाही याचं वचन देते. आय प्रॉमिस नॉट टू हर्ट यू. मी प्रॉमिस करते की मी तुला कधीही हर्ट करणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू हर्ट युअर फीलिंग्स. तुझ्या भावनांना मी कधीही दुखावणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू लेट यू डाऊन. लेट यू डाऊन म्हणजे तुझ्या ज्या काही अपेक्षा आहे त्यांच्यावर मी खरी उतरेल किंवा त्यांना खोटं ठरवणार नाही. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? आय प्रॉमिस नॉट टू लेट यू डाऊन. येस. तुला कधीही माझ्याबद्दल ज्या अपेक्षा केल्या आहे त्याच्याबद्दल कधी तुला दुःख होणार नाही. मी त्या सगळ्या पूर्ण करेल. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय प्रॉमिस नॉट टू लेट यू डाऊन. आय प्रॉमिस नॉट टू थिंक निगेटिव्ह. मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी कधीही निगेटिव्ह थिंकिंग करणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू बी नॉट टू बी अ पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग करणारा व्यक्ती. आय प्रॉमिस नॉट टू डू स्मोकिंग. मी प्रॉमिस करते की मी याच्यापुढे स्मोकिंग किंवा धूम्रपान करणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू टेक ड्रिंक्स और अल्कोहोल. येस. मी कधीही अल्कोहोल याच्यापुढे पिणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू टॉक रूडली विथ द एल्डर्स. मी प्रॉमिस करते की मी कधीही एल्डर्ससोबत मोठ्यांसोबत रूडली बोलणार नाही. येस. रूडली म्हणजे तुम्ही जे रूडली म्हणजे आपण जेव्हा उद्धट बोलतो मोठ्यांशी त्याला म्हणतात रूडली. आय प्रॉमिस नॉट टू टॉक रूडली विथ एनीवन ऑर एल्डर्स. ओके. आय प्रॉमिस नॉट टू बी लायर. येस. आय प्रॉमिस नॉट टू टेल लाईज. येस. मी कधीही खोटं बोलणार नाही. तर हे नॉट टू आहे आणि टू आहे. ओके. तर आपण काय प्रॉमिस करतो आहे आय प्रॉमिस वापरायचं आणि काय मी प्रॉमिस करते की मी हे करणार नाही त्याच्यासाठी आय प्रॉमिस नॉट टू. ओके.
तर हे 2 कन्स्ट्रक्शन मित्रांनो आज आपण पाहिलेले आहेत. जेव्हा आपण एखाद्याला वचन देतो काही करेल किंवा मी हे करणार नाही, तेव्हा आपण आय प्रॉमिस अँड आय प्रॉमिस नॉट टू असे कन्स्ट्रक्शन वापरतो. आजपुरती एवढंच. भेटूया उद्याच्या भागामध्ये with a new construction and with a new topic. Till then, bye bye, have a great day, take care of yourself and see you in the next episode. Have a great day. यदि आप वजन कम करने के लिए एक्सरसाइज और डाइट प्लान का सेवन कर रहे हो तो आपको अपने डाइट से दूध को हटाने की ज़रूरत नहीं है. पोषक तत्वों से भरपूर दूध आपको फिट रखने के साथ तेजी से वजन कम करने में कारगर होता है. दूध संतुलित आहार का एक महत्वपूर्ण हिस्सा है. रोजाना 1 कप दूध आपको ऊर्जावान बनाए रखने में मदद करता है. अगर आप एक्सरसाइज के बाद प्रोटीन शेक लेते हैं तो इसे दूध में मिलाकर पिएं. इसके अलावा आप सोया मिल्क या अखरोट दूध का सेवन भी कर सकते हैं. दूध की आहार के रूप में महत्ता इसी बात से लगाई जा सकती है कि नवजात शिशु को यदि लगातार मानव दूध पर लगभग 6 महीने तक रखा जाए तब भी उसकी बढ़वार एवं वृद्धि काफी अच्छी होती है. आजकल लगभग सभी चिकित्सक इसी बात की सलाह नवजात शिशुओं के लिए दे रहे हैं. हाँ, यह जरूर है कि उम्र बढ़ने के बाद केवल दूध ही शरीर की पूरी आवश्यकताओं की पूर्ति नहीं कर पाता है. एक 5 वर्ष के बालक को प्रतिदिन आधा लीटर दूध देने से उसकी 25% खाद्य ऊर्जा, 90% कैल्शियम तथा राइबोफ्लेविन विटामिन तथा 33% विटामिन एवं विटामिन थायमिन B1 की पूर्ति होती है. सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम इनके साथ इंग्लिश सीखी. अब सीखेंगे योग श्रद्धा मोकाशे मैडम के साथ. हरिओम तत्सत. तर आता ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन झाल्यानंतर सूर्य नमस्कारचा अभ्यास करायचा आहे. तो तुम्हाला स्पेशल वेगळ्या एका सेशन मध्ये शिकवणार आहे. त्यानंतर प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. प्राणायामामध्ये 2 प्राणायाम महत्त्वाचे सांगितलेले आहेत. एक नाडी शोधन प्राणायाम आणि एक भ्रामरी प्राणायाम. हे दोन्ही प्राणायाम सुद्धा वेगवेगळे तुम्हाला शिकवलेले आहेत. तर आपण आज थोडा त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवूया. नाडी शोधन प्राणायाम करण्याकरता उजव्या हाताची नासाग्र मुद्रा लावायची आहे आणि पहिली जी 2 बोटं ही कपाळावर ठेवायचे. अनामिका आणि अंगठा यांनी डावी उजवी नासिका बंद करणे उघडण्याचं काम करायचं आहे. डावीनी घ्यायचं आहे, उजवीनी सोडायचा, उजवीनी घ्यायचा आणि डावीनी सोडायचा. ही नाडी शोधन प्राणायामची प्राथमिक स्टेज आहे. याच्यानंतर कुंभक आपल्याला त्याच्यामध्ये जोडायचं आहे. अंतरकुंभक आणि बहिर्कुंभक ते कसे जोडायचे ते पण आपण नंतर शिकूया. तर सगळ्यात आधी आपण डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेणे आणि डावीनी सोडणे एवढी प्रॅक्टिस करूया. नासाग्र मुद्रा लावायची आहे. डावीनी घ्या, उजवीनी सोडा, उजवीनी घ्या, आणि डावीनी सोडा. अशा प्रकारे डावीनीच घेणे आणि डावीनी शेवट करणे असा एक आवर्तन असतं, ज्याला एक चक्र म्हणू शकतो आपण. असे काही चक्र 10-15 मिनिटापर्यंत तुम्ही वेळ वाढवू शकता. सुरुवातीला 2, 3, 4 मिनिटं, 5 मिनिटं आपल्या क्षमतेनुसार करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग 15 मिनिट पर्यंत तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजेच नाडी शोधून प्राणायाम करू शकता. आता याच्यामध्ये कुंभक कसं जोडायचं तेही सांगते. जेव्हा आपण डावीनी श्वास घेतो, डावीनी श्वास घ्या, दोन्ही नासिका बंद करून अंतरकुंभक म्हणजे श्वास आत रोखणे, अंतरकुंभक करायचे. उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे म्हणजे रेचक, आणि बाहेर म्हणजे दोन्ही नासिकांनी बाहेर श्वास सोडल्यानंतर बाहेर श्वास रोकायचा आहे. अशा प्रकारे नाडी शोधनचं एक चक्र आहे. पुन्हा उजवीनी घ्यायचं आहे, दोन्ही नासिका बंद करून थांबायचं आहे अंतरकुंभक मध्ये, आणि डाव्या नासिकेनी रेचक करायचे, श्वास सोडायचा आहे. तर आपण एक चक्र करून बघूया आणि मग त्या पद्धतीने मोजमापासोबत हा अभ्यास आपण करायला शिकू. नासाग्र मुद्रा लावायची आहे. डावीनी घेणे, दोन्ही नासिका बंद करून रोकायचंय,
उजवीनी सोडणे, आणि दोन्ही नासिका बंद करून बाहेर रोखणे. पुन्हा उजवीनी घेणे, दोन्ही नासिका बंद करून थांबणे, डावीनी सोडणे, आणि रिलॅक्स. अशा पद्धतीने ह्या प्राणायामामध्ये आपण मोजमाप जोडू शकतो. जसं की 5 सेकंद श्वास घेणे, 5 सेकंद रोखणे, 5 सेकंद उजव्या नासिकेने सोडणे आणि 5 सेकंद बाहेर रोखणे, म्हणजे अंतरकुंभक आणि बहिर्कुंभक. तर ह्याच्यामध्ये एकास एक असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. हे प्रमाण आपल्याला हळूहळू वाढवायचे आहे. जसं जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ, जसं जसं सराव करत जाऊ, तर डावीनी घेताना 5 सेकंद घ्यायचा, 10 सेकंद रोकायचा, 10 सेकंद सोडायचा आणि 5 सेकंद बाहेर रोकायचा. म्हणजे एकास 2, दोनास 2 आणि 1 असं हे प्रमाण. याच्यामध्ये आपण एकास 4 असं प्रमाण सुद्धा घेऊ शकतो. आपल्या शारीरिक क्षमतेला ओळखून आपली कुंभक करण्याची क्षमता किती आहे हे बघून आपल्याला हा प्राणायाम शिकायचा आहे. यानंतरचा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी म्हणजे हे नावच भ्रामरी असं आहे की भ्रमराप्रमाणे, भ्रमरामुळे या भ्रामरीला भ्रामरी प्राणायाम असं नाव पडलेलं आहे. भ्रमर जशा प्रकारे गुंजन करतो तशा प्रकारे आपल्याला रेचक करताना गुंजन करायचं आहे, प्रश्वास करताना गुंजन करायचं आहे. हा प्राणायाम सुद्धा तुम्हाला वेगळा आम्ही याच्या आधी शिकवलेला आहे, तर तुम्ही तो एपिसोड परत पाहू आणि तो अभ्यास पुन्हा शिकू शकता. एकदा मी करून दाखवणार आहे आणि नंतर आपण प्रॅक्टिस करायची आहे. श्वास घ्यायचा आहे दीर्घ आणि कान बंद करायचे आणि श्वास सोडत सोडत भ्रमराप्रमाणे गुंजन करायचे. हळूच हात खाली आणायचे आहेत. अशा प्रकारे सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही 5 ते 10 चक्र करू शकता आणि जशी जशी प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर 10 ते 15 चक्रपर्यंत आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे. 10च्या वरच या चक्रांचा अभ्यास करावा, जेणेकरून आपलं मस्तिष्क संतुलित होईल आणि आपल्याला आपलं मन शांत राहण्यामध्ये, राग कमी करण्यामध्ये, मन स्थिर राहण्यामध्ये, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यामध्ये याचा उपयोग होईल. तर हा झाला दुपारचा सकाळचा प्राणायामाचा अभ्यास. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर वामकुक्षी घेतो किंवा थोडासा रेस्ट करतो, आराम करतो दुपारच्या वेळेला, तर त्यावेळेला आपण योग निद्रेचा अभ्यास करायचा आहे. योग निद्रा शरीराला रिलॅक्स करण्याकरता, म्हणजे अष्टांग योग जे आहे त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या स्टेप्स ज्या आहेत, 8 पात म्हणतात त्याला किंवा 8 पायऱ्या म्हणतात अष्टांग योग. तर त्याच्यामधली 5वी पायरी म्हणजे आसनानंतर, प्राणायाम झाल्यानंतर प्रत्याहाराचा अभ्यास करायचा असतो. तो प्रत्याहार म्हणजे योग निद्रा आहे, ज्याला आपण रिलॅक्सेशनचा अभ्यास सुद्धा म्हणू शकतो. आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याकरता हा प्रत्याहाराचा अभ्यास केला जातो. तर दुपारच्या वेळेला तुम्ही योग निद्रा करू शकता. त्याची जी लिंक आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगूया. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला शून्य ध्यान करायचं आहे. शून्य ध्यानाची सुद्धा लिंक आम्ही त्याच्यामध्ये शेअर करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशा प्रकारे रोज रात्री झोपताना तुम्ही शून्य ध्यान करा किंवा समीक्षा ध्यान सुद्धा, समीक्षा ध्यानाची सुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर समीक्षा ध्यान ते जे 10 मिनिटाचंच आहे, आपण दिवसभरामध्ये केलेल्या सगळ्या कार्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आणि त्याचं मनन केलं जातं. अशा प्रकारे समीक्षा ध्यान सुद्धा आपण करू शकतो. असा हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वसामान्यांनी करण्यासारखा अभ्यास आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. उद्याला आपण नवीन काय गोष्टी शिकता येतील किंवा नवीन स्ट्रेस करता किंवा बीपी करता किंवा लहान मुलांकरता काय अभ्यास केला पाहिजे तो आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये शिकणार आहोत. तर आजच्या पुरतं एवढंच. हरिओम तत्सत.
योग आसनों का मुख्य उद्देश्य शारीरिक तथा मानसिक कष्टों से मुक्ति दिलाना है। योग से शरीर के जोड़ लचीले बनते हैं। इनसे शरीर की मांसपेशियों में खिंचाव उत्पन्न होता है, जिससे वह स्वस्थ होती है तथा शरीर के विषाक्त पदार्थों को बाहर निकालने की क्रिया संपन्न होती है। भविष्य में स्वस्थ रहने के लिए योग जरूर अपनाएं। आज के लिए इतना ही। अब वक्त हो गया है अलविदा कहने का। तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह। तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क। नमस्कार।